नमस्कार मैत्रिणो, अजून एका कथा स्पर्धेची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, नवीन कोणी असेल तर पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच कथा स्पर्धांचे आणि विविध दिवाळी अंकांची माहितीसुद्धा आता येईलच. ते आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकत जाईन. तर नमस्कार, मी ऑथर संगीता आणि आज पाहूयात आपण अशाच एका कथा स्पर्धेची माहिती आज आपण पाहूयात. तर पहिला आहे जयंत पवार कथा स्पर्धा. तर एक मासिक आहे, नव अनुष्टप नावाचं एक मासिक आहे. तर जयंत पवार कथा स्पर्धा 2026 असं याचं हेडिंग आहे आणि ह्यांचं हे मासिक आहे, दिवाळी अंक आहे. तर ही स्पर्धा याच्यामध्ये कथा स्पर्धा आहे आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तर याच्यामध्ये कोणत्याही वयोगटातील लेखक सहभागी होऊ शकतात. कुठलाही वयोगटाचं काही त्यांनी मर्यादा दिलेली नाही आहे. पण ज्यांना कथा लिहिता येते असे कोणीही लेखक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. कथा ही स्वतंत्र व स्वलिखित असावी हा त्यांचा नियम आहे. अनुवादित नसावी आणि यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेली नसावी. म्हणजेच एक नवीन कथा त्यांना हवी आहे, जी तुमची पूर्णपणे स्वतःची असणार आहे. आता बघा, कथेसाठी शब्द मर्यादा ही जास्तीत जास्त 4000 शब्द आहेत. 4000 शब्द आहेत म्हणजे बरेच जण मला असे विचारतात की मॅडम पूर्ण 4000 शब्द हवेत का, तर कमी चालतील का? तर हो, शक्यतो कथा ही 4000 शब्दापर्यंत लिहायचा प्रयत्न करा. म्हणजे 3000 झाले, 2500 झाले तरी देखील चालते. असं नाही की पूर्ण 4000 शब्द हवेत. 4000च्या आतमध्ये देखील तुम्ही कथा लिहू शकता. आणि हे जे शब्दसंख्या मोजण्यासाठी तुम्ही गुगलवरती टाका, सर्चमध्ये वर्ड काउंटर टाकलं तर तुम्हाला तिथे शब्दसंख्या मोजण्याचा ऑप्शन येईल. किंवा मग तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप जर डाउनलोड करून घेतलं तर तिथे देखील तुम्हाला शब्दसंख्या समजणार आहे. आता इथे पुढे बघा, एका स्पर्धकाला एकच कथा पाठवता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. हस्तलिखित कथा A4 आकाराच्या कागदावर एका बाजूला लिहिलेली कथा स्वीकारली जाईल. म्हणजे यांना कथा मेल पण करू शकता किंवा हाताने लिहून पोस्टाने देखील पाठवू शकता. त्यासाठी A4 आकाराच्या कागदावर एका बाजूला लिहिलेली कथा स्वीकारली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता जेव्हा बाहेर कुठेही स्पर्धेसाठी काही तुम्ही साहित्य पाठवत असाल तेव्हा लक्षात घ्या, पूर्ण व्हाईट पेपर जो असतो प्लेन, जो आपण ड्रॉईंगसाठी वापरायचो तसा A4 साईजचा पेपर घ्यायचा. लाईनिंगचा पेपर घ्यायचा नाही. लाईन नसणारे पेपर जे असतात मोठमोठ्या फुलस्केप बुकमधले ते घ्यायचे नाहीत. तर पूर्ण पांढऱ्या रंगाचा व्हाईट पेपर A4 साईजचा पेपर घ्यायचा, त्याच्यावरती कथा लिहायची आणि मग ती पाठवून द्यायची आहे. आणि जर तुम्ही मेल करणार तर मेलही पाठवू शकता. कथेवर लेखकाचे नाव लिहू नये, कथा स्वतंत्र असावी. म्हणजेच कथेवरती नाव लिहायचं नाही आहे कुठेच. तुम्ही कथेच्या खाली किंवा दुसऱ्या पानावरती कथेसोबत स्वतंत्रपणे लेखकाचे नाव, परिचय, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल द्यावा. हे देऊ शकता. ईमेल पाठवताना कथा वर्ड आणि PDF दोन्ही स्वरूपात अटॅचमेंट म्हणून पाठवावी. आता तुम्ही वर्ड आणि PDF या दोन्ही स्वरूपात इथे कथा पाठवू शकता. त्यासाठी मी म्हटलं की MS वर्ड हे ॲप आहे, तो तुम्ही घ्या, डाउनलोड करून घ्या. त्यात तुम्हाला वर्डमध्ये आणि मग त्याचंच परत सेव्ह केलं तर PDF फाईल तिथे बनते आणि हे तुम्ही अटॅचमेंट त्यांना पाठवायचे. ईमेलच्या मजकुरात कथा टाईप करून पाठवू नये. ईमेलवरती लिहून कथा पाठवायची नाही आहे, PDF करून पाठवा. कथा पाठवताना ईमेलच्या सब्जेक्टमध्ये जयंत पवार कथा स्पर्धा 2026 असे लिहावे. मेल पाठवताना त्याच्या सब्जेक्टमध्ये या स्पर्धेचा टायटल टाकायचा आहे. कथा पाठवण्यापूर्वी प्रूफ रिडिंग करून व्याकरणाच्या चुका नसतील याची काळजी घ्यावी. कथा लिहिल्यानंतर ती पुन्हा एडिट करा आणि कथेतील शुद्ध लेखन, व्याकरणाच्या चुका काही नाही आहेत याची काळजी घ्या. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल. परीक्षकांचा निर्णय हा स्पर्धेसाठी अंतिम असेल. आता पाहूयात याचे पुरस्कार कसे आहेत. तर प्रथम क्रमांक आहे 7000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 5000 रुपये, तृतीय क्रमांक आहे 3000 रुपये आणि उत्तेजनार्थ आहे 1000 रुपये. तर पुरस्कार प्राप्त कथा ज्या असतील, ज्यांना पुरस्कार मिळतील ते नव अनुष्टप मासिकात प्रकाशित केल्या जातील. ह्या कथा त्यांच्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित केल्या जातील आणि त्यांना बक्षीसही मिळतील. तर कथा पाठवण्याची अंतिम तारीख ही 15 सप्टेंबर आहे.
कथा तुम्ही ईमेल किंवा पोस्टाने पाठवू शकता. तर त्यांनी त्यांचा पत्ता आणि ईमेल आय डी जो दिलेला आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यानंतर अजून एक स्पर्धेची माहिती आहे. ही दुसरी आहे स्पर्धा, त्याचं सांगते. तर के. जोशी स्मृती राज्यस्तरीय मराठी कौटुंबिक कथालेखन स्पर्धा. तर कौटुंबिक कथालेखन स्पर्धा आहे ही. तर याच्यामध्ये सुंदर कुटुंबाची, संस्काराची आणि समाजाला दिशा देणाऱ्या विचारांची कथा त्यांना हवी आहे. तर प्रसाद प्रकाशन आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही य. जोशी स्मृती राज्यस्तरीय मराठी कौटुंबिक कथालेखन स्पर्धा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. उत्कृष्ट कथा या प्रसाद दिवाळी अंक 2026मध्ये प्रकाशित होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि नामवंत साहित्यिकांकडून कथांचे परीक्षण केले जाणार आहे. राज्यभरातील वाचकांपर्यंत तुमची कथा पोहोचवण्याची ही एक संधी आहे आणि साहित्य विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं हे व्यासपीठ आहे. तर कथेसाठी त्यांनी विषय दिलेले आहेत: कुटुंब आणि नातेसंबंध, मानवी संवेदना, जीवनमूल्य आणि संस्कार. तिसरा विषय विचार प्रवर्तक, आशयघन आणि वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथा हव्या आहेत. 2 विषय दिले आहेत: कुटुंब आणि नातेसंबंध. आणि एकच विषय आहे कुटुंब आणि नातेसंबंध. त्यांनी त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. मानवी संवेदना, जीवनमूल्य, संस्कार, विचार प्रवर्तक, आशयघन आणि वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथा हव्या आहेत. म्हणजे फक्त कुटुंब आणि नातेसंबंध हाच एक विषय आहे. याच्यावरती तुम्ही कथा पाठवू शकता. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2026 आहे. त्यांनी त्यांचं ईमेल आय डी दिलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि यांच्यासाठी शब्द मर्यादा ह्यांनी काही दिलेली नाही दिलेली आहे. तर कथा ही स्वलिखित आणि अप्रकाशित असावी. कुठल्याही सोशल माध्यमांवरती, व्हॉट्सअप, फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती प्रकाशित झालेली नसावी. शब्द मर्यादा ही 2500 ते 3000 असणार आहे. म्हणजे तुम्ही 2000 किंवा 2500 किंवा 3000 अशा शब्दसंख्येच्या मध्ये लिहू शकता. म्हणजे 2000ची झाली तरी पण चालणार आहे. कथा या मेलवरती पाठवायच्या आहेत. त्यांनी मेल आय डी दिलेला आहे. कथा सुवाच्य अक्षरात समास सोडून पानाच्या एका बाजूला लिहिलेली असावी, पाठपोट नसावी. म्हणजे तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता असं त्यांचं म्हणणं. कथेची मूळ प्रत पाठवावी, त्याचा फोटो कॉपी स्वतःकडे ठेवावी. कथा परत पाठवली जाणार नाही. त्यामुळे जर तुम्ही लिहून पाठवत असाल तर तुमच्याकडे एक कॉपी त्याची नक्की ठेवा. अनुवादित किंवा बालकथा स्पर्धेत स्वीकारल्या जाणार नाहीत. दुसऱ्यांच्या कॉपी केलेल्या, म्हणजे ट्रान्सलेशन केलेल्या, भाषांतर केलेल्या कथा इथे घेतल्या जाणार नाहीत आणि बालकथाही स्वीकारल्या जाणार नाही. पहिले 5 क्रमांक काढले जातील आणि त्या कथांना प्रसाद दिवाळी अंकामध्ये प्रसिद्धी दिली जाईल. बक्षीस मिळालेल्या स्पर्धकांना स्पर्धेचा निकाल कळवला जाईल. त्याबद्दल कोणत्याही माध्यमातून विचारणा करू नये. हस्तलिखित वा मेल कथा पाठवताना कथा स्पर्धा असा स्पष्ट उल्लेख करावा. तर यांचा एक मेल आय डी दिलेला आहे. तर त्या मेल आय डीवरती तुम्ही कथा पाठवू शकता. किंवा मग त्यांचा जे पत्ता आहे तर तो पत्ता मी टाकते डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथे तुम्ही ते करू शकता, पाठवू शकता. तर चांगल्या कथा तुम्ही लिहा आणि विषयही चांगले आहेत, दोन्हीकडे विषय चांगले आहेत. तर जयंत पवार कथा जी पहिली सांगितली त्याला तर विषयाचं बंधन नाही आहे, कोणत्या विषयावर तुम्ही लिहू शकता. आणि ही जी दुसरी आहे ही यामध्ये आत्ता कौटुंबिक लेखन, म्हणजे कुटुंब आणि नातेसंबंध याच्यावरती तुम्ही कथा लिहायची आहे. तर ह्या दोन्ही कथा स्पर्धा खूप छान आहेत. त्यासाठी नक्कीच तुम्ही लिहू शकता आणि कथाकडे पाठवू शकता. अजून एक तिसरा प्रकार आहे. तर तुम्हाला सकाळ वर्तमानपत्रामध्ये आता तुमचं लिखाण तुम्हाला देता येणार आहे. तर सकाळ वर्तमानपत्राने हे आव्हान केलेलं आहे. तर त्यांचं एक पुरवणी असते गुरुवारची, मैत्रीण नावाचं एक सदर असतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आव्हान केलेलं आहे. त्यामध्ये 2 विषय आहेत. तर पहिला आहे गोष्ट सोलो प्रवासाची. म्हणजे आता तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे एकटीने केलेला प्रवास असेल तर त्यामागची गोष्ट काही आहे.
तर मग घरातल्यांना राजी करण्यापासून मग तुमच्या प्रवासामध्ये काय अडचणी आल्या का, कसं तुम्ही एकटीने प्रवास केला, हे सगळं त्यांना कमीत कमी 400 शब्दांमध्ये पाठवून द्यायचं आहे लिहून. आणि प्रवासाचे काही फोटो असतील तर ते देखील त्यांनी पाठवायला सांगितलेले आहेत. म्हणजे गोष्ट सोलो प्रवासाची, म्हणजे तुमच्या एकटीच्या प्रवासाची त्यांना स्टोरी म्हणजेच माहिती, लेख हा द्यायचा आहे. हा प्रवास कसा सुखकर वाटला तुम्हाला, ह्याच्यामागची प्रेरणा काय आहे, याच्यामध्ये काय अडचणी आल्या का, तर तसं तुम्ही ते लिहू शकता सोलो प्रवासाची गोष्ट. आणि दुसरा विषय आहे यातलाच अर्थपूर्ण पर्स. अर्थपूर्ण पर्स. आता अर्थपूर्ण या शब्दाचाच अर्थ म्हणजे काय, पैसा. तर आर्थिक क्षेत्राशी संबंधित एखादी गोष्ट आत्मसात करणं आणि तिचा वापर केल्यामुळे स्वतःचे काही कानमंत्र तयार करणं किंवा या गोष्टीमुळे घराचं आर्थिक आरोग्यही सुधारतं. तर एखाद्या छोट्याशा आर्थिक सल्ल्यामुळे आयुष्य बदलून गेलं असंही असू शकतं. तर घरातील इन्व्हेस्टमेंट माहीत असणं, योग्य सेव्हिंग करणं, UPI पेमेंटसाठी काही नियम घालून घेणं, याच्याशी संबंधित काही कानमंत्र किंवा खास अनुभव तुमचे आहेत का, तर हे असे काही अनुभव असतील तर ते त्यांना नक्की लिहून पाठवायचं आहे सकाळ पेपरसाठी. यासाठी पण शब्द मर्यादा ही 400 आहे. म्हणजेच एकूण तुम्ही घरातलं आर्थिक पैशाचं नियोजन कसं करता किंवा खर्चाचं नियोजन कसं असतं, त्यातून तुम्ही बचत कशी करता, हे बरेचसे असे गोष्टी आहेत ज्याचे काही नियम, काही कानमंत्र किंवा काही अनुभवाच्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही त्यांना सकाळला पाठवून द्यायच्या आहेत. गुरुवारचं सदर आहे हे मैत्रीण नावाचं, तर त्या सदरामध्ये तुमचं लेखन हे छापून येणार आहे. तर ते ह्यासाठी बरेचसे लोक लेख पाठवत असतात, त्यामुळे लगेचच तुमचं साहित्य तिथे छापून येईल असं होणार नाही आहे. तर सकाळ पेपर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. प्रत्येक गुरुवारी हे सदर येतं, त्यामुळे कोणत्या गुरुवारी तुमचं आर्टिकल येईल हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे. त्यासाठी ते कोणताही संपर्क करत नाही आहेत की तुमचा लेख आधी येईल किंवा पुढच्या वेळेस येईल, असं काही नसतं. त्यामुळे तुम्ही सकाळ पेपर घ्यायचा आहे आणि दर गुरुवारी तो चेक करायचा आहे की तुमचं आर्टिकल आलेलं आहे का. तर हे सकाळचं जे आर्टिकल आहे ते त्यांना पाठवायचं आहे मेलवरती. तर मैत्रीण@isakal.com इथे पाठवून द्यायचं आहे. तर हा मेल ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तिथे तुम्ही नक्कीच पाठवू शकता. तर 2 विषय आहेत, गोष्ट सोलो प्रवासाची म्हणजे एकटीच्या प्रवासाची, आणि दुसरं आहे अर्थपूर्ण पर्स. तर आज हे 2 कथास्पर्धांची माहिती आणि एक सकाळ वर्तमानपत्राची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. या तिन्ही ठिकाणी तुमचं साहित्य पाठवून द्या आणि नक्कीच यातून तुमचं नाव लेखक म्हणून सगळ्या जगासमोर नक्कीच येणार आहे. तुमचं लेखन हजारो लोकांपर्यंत नक्की पोचणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब नुसतं करू नका, सबस्क्राईबचं जे बेल आयकॉन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, तरच नोटिफिकेशन मिळेल, अन्यथा नोटिफिकेशन मिळणार नाही. आता भरपूर दिवाळीसाठी लेखनाचं आवाहन केलं जातं, साहित्य मागवलं जातं, त्यामुळंच बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईबच्या, तरच तुम्हाला कुठल्या दिवाळी अंकात कुठली माहिती, कथा मागितली का, माहिती मागितली, काय लेख मागितले ह्याची माहिती तुम्हाला समजेल, अन्यथा ती समजणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.